Welcome students. Circle problem set 3 question number 16 पासून आपण आता पुढे पाहणार आहोत. Question number 16 काय दिले बघा. In the figure 3.94 measure of arc CE 54 दिलेला आहे. Measure of arc CE 54. Measure of arc BD equals 23. Measure of arc BD equals 23. Find the measure of angle CAE. Angle CAE चं measure विचारले. एक एक बघूया. आता इथं आपण जी प्रॉपर्टी वापरणार आहे ती तुम्हाला मी पेज नंबर 72 73 वरती येत बघा. ते काढा टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 72 73. तर 73 वरती वरच्या बाजूला बॉक्स मध्ये 10 नंबरची प्रॉपर्टी आहे बघा. जर कॉर्ड्स एक्सटिरियर मध्ये इंटरसेक्ट करत असतील, कॉर्ड्स एक्सटिरियर मध्ये इंटरसेक्ट करत असतील तर या अँगलचं मेजर हाफ द डिफरन्स ऑफ इंटरसेप्टेड आर्क एवढं असतं. हाफ द डिफरन्स ऑफ इंटरसेप्टेड आर्क्स असतं. आता हे लिहायचं कसं बघा. क्वेश्चन नंबर 16 त्यातला फर्स्ट बघा. seconds containing chords CB and AD intersect each other at point A in the exterior of circle. मग काय दिलं तुम्हाला त्यांनी तर measure of arc CE equals 54 degree and measure of arc BD equals 23 degree. आणि कोणाचं मेजर विचारलं बघा, कोणत्या अँगलचं? अँगल CAE या अँगलचं मेजर विचारलं. नेक्स्ट स्टेप, देयरफॉर मेजर अँगल CAE इक्वल्स हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क CE. मेजर ऑफ आर्क लिहायचं. measure of arc CE minus measure of arc BD bracket complete equals half of bracket में 54 minus 23 equals half of हा डिफरन्स जो असेल तो बहुतेक 30 बनेल. half of 31 म्हणजे फायनल आन्सर 15.5 हे त्याचं फायनल आन्सर डिग्री किंवा 31/2 लिहिलं तरी चालतं. 31/2. Now second question. If AB equals 4.2, AB हे डिस्टन्स बघा. AB 4.2, BC 5.4, AE 12 दिलेलं तुम्हाला. AE 12 फाइंड AD असं विचारलं. फाइंड AD जे दिले ते लिहून घेतो. आता ते पेज नंबर 78 काढा टेक्स्टबुक मध्ये. पेज नंबर 78 तिथं हा थेरम आहे बघा. थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. मी असं म्हणत होतो तुम्हाला, होल सिकॅन्ट इंटू एक्सटिरियर पार्ट इज इक्वल टू होल सिकॅन्ट इंटू एक्सटिरियर पार्ट असं लक्षात ठेवायला सांगितलं होतं. बरोबर आहे. मग आता मला सांगा, आपल्याला एसी ची लेंथ लागणार आहे ती तुम्हाला दिलेली नाही, पण ती कॅल्क्युलेट करण्यासाठी काही इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे. पहिल्यांदा मी एसी ची लेंथ आधी कॅल्क्युलेट करून घेतो. एसी म्हणजे फिगर मध्ये बघा. एसी म्हणजे AB प्लस BC. AB किती आहे 4.2, BC किती आहे 5.4. त्यांची ऍडिशन करून घ्या 0.6 9.6. हे तुम्हाला काय मिळालं असेल ना, एसी मिळालं. आता तो थेरम वापरा बघा. हे बघा, whole secant into exterior part, therefore AC into AB equals whole secant AE into exterior part AD. काय रिझल्ट सांगितलं मी तुम्हाला आता? त्याला थेरम ऑफ external division of chords.
theorem of external division of chords. बघा AC 9.6, AB 4.2 equals AE 12 कहते into AD as it is. well transfer करें 9.6 into 42 4.2 sorry upon 12 is equal to AD. आता डेसिमल पॉइंट कडे बघायचं नाही अजिबात. 12 1 12 12 3 जा नाही 12 हा येणार नाही क्वेश्चन मध्ये सॉरी 12 8 जा 96 येईल हा होते नंबर तसाच होते 12 8 जा 96 नंबर येतो. 12 1 12 12 8 जा 96 ऍक्च्युअली ते 0.8 आहे 0.8. आता पॉइंट कडे बघायचं. आता 42 into 8 करायचं 42 into 8 0.9 से असं समजायचं. हां 8 2 जा 16 8 4 जा 32 plus 1 33 is equal to AD. आता डेसिमल पॉइंटच्या पुढे एक डिजिट म्हणजे दोन डिजिट सोडून तिकडनं द्यायचे म्हणजे फायनल आन्सर AD इक्वल्स किती आलं समजा 3.36. फायनल आन्सर 3.36. ओके त्यातलाच थर्ड क्वेश्चन बघा आता. AB 3.6 दिले तुम्हाला फिगर मध्ये लक्ष द्या. AB 3.6 AC 9 दिलेलं आहे AD 5.4 आहे आणि AE किती विचारलं आहे एकदम प्लेन आहे. बट whole secant into exterior part AC into AB is equal to whole secant into exterior part AE into AD. सेम मगाशीचं रिझन द्या. theorem of external division of chords. चला AC किती आहे बघा AC 9 into AB 3.6 is equal to AE आपल्याला विचारलेलं आहे into AD 5.4. आता 5.4 ट्रान्सफर करा 9 into 3.6 upon 5.4 is equal to AE. 10 10 ने ह्याला मल्टिप्लाय केलं की डेसिमल पॉइंट निघून जाईल. 9 into 36 upon 54 is equal to AE. वर खाली 10 10 ने मल्टिप्लाय करा म्हणजे डेसिमल पॉइंट निघून जाईल. 9 1 9 9 6 54 6 6 36. So final answer AE equals 6 units. Okay. Okay. Now question number 17. In the figure 3.95, chord EF is parallel to GH. EF and GH parallel दिले तुम्हाला. ये तो ट्रेपेजियम है थोडक्यात. Prove that chord EG congruent chord FH. EG नाव चुकलं का बघा. Prove that chord EG EFGH माझं नाव लिहिताना चुकले EF G ने इकडे केले त्यांनी सॉरी मी नाव लिहिताना चुकले इथं H आहे ना तिथं G आहे त्यांचं G आणि H आता बरोबर. Prove that chord EG आणि FH हे तुम्हाला कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करायचं आणि सोपा आहे खरं तर प्रूफ आहे अगदी सिंपल आहे. आधी मी तुम्हाला हे सांगतो मी तुम्हाला की म्हणजे ते तिथलं लवकर समजेल तुम्हाला. या दोन लाईन्स तुम्हाला त्यांनी पॅरलल दिलेल्या आहेत. या दोन लाईन्स पॅरलल दिल्या आहेत आणि ही कॉर्ड आणि ही कॉर्ड तुम्हाला कॉन्ग्रुएंट आहे प्रूव्ह करायचं. आता मला सांगा या दोन लाईन्स पॅरलल आहेत. आपण GH ड्रॉ केले मग हा जो अँगल आहे की नाही हा आणि हा हे कसल्या प्रकारचा अँगल आहे सांगा. झेड दिसला का बघा अल्टरनेट अँगल आहे. पण लाईन्स पॅरलल असतील तर अल्टरनेट अँगल्स काय असतात कॉन्ग्रुएंट असतात. आता या अँगलचं मेजर हाफ ऑफ जी असणार आहे. हाफ ऑफ आर्क EG किंवा G आणि याचं पण मेजर हाफ ऑफ आर्क FH असणार आहे. हाफ ऑफ आर्क FH. पण हे अँगल्स मुळात कॉन्ग्रुएंट आहेत.
म्हणजे आर्क्स पण काय असले पाहिजे, कॉंग्रुएंट असले पाहिजे. आणि जर आर्क्स कॉंग्रुएंट असतील तर कॉर्ड्स देखील कॉंग्रुएंट असतात. थेरम पाहिला बघा, या चॅप्टरचे थेरम सारखे अभ्यास करा बरं का. आर्क्स कॉंग्रुएंट असतील तर कॉर्ड्स देखील काय असतात, कॉंग्रुएंट असतात. असं आपल्याला हे तिथला तो प्रूफ लिहायचा आहे. ठीक आहे बघा. प्रूफ कसं मिळेल बघा. सुरुवातीला ड्रॉ सेगमेंट जीएफ म्हणजे कन्स्ट्रक्शनचा पार्ट आहे. ड्रॉ सेगमेंट जीएफ. ठीक आहे. आता पुढची स्टेप दिली तुम्हाला अँगल त्यांनी, अँगल EFG कॉंग्रुएंट अँगल FGH. बघा बरं, EFG म्हणजे मी मार्क केलेला EFG दिसला का, हा रेड कलर, आणि हा बघा FGH. हे दोन अँगल्स कॉंग्रुएंट आहेत. त्याला रिझनला पण त्यांनी हे ठेवले बघा, बॉक्स ठेवले बघा, अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स. इक्वेशन 1 दिले त्याला, इक्वेशन 1. आता अँगल हा जो पहिला आहे ना, हा अँगल EFG याचं मेजर जे असेल ते हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क. अँगल EFG बघा फिगर मध्ये, अँगल EFG याचं मेजर हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क EG किंवा GE काही म्हणलं तरी चालेल. हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क EG, हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क EG. रिझन काय सांगा त्याला, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. साइडला रिझन दिलं, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, आणि इक्वेशन 2 दिलं त्याला. ह्याला बॉक्स केलं बघा, ह्याला बॉक्स ते तुम्ही बघून घ्यायचं आणि फिल्म त्यानुसार लिहायचं. आता हा दुसरा अँगल, अँगल FGH बघा इथला बघा, हा FGH याचं मेजर हाफ ऑफ आर्क FH असणार आहे. हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क FH. सेम रिझन, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, त्याला इक्वेशन 3 म्हणायचं. आता हे जे दोन्ही अँगल्स आहेत ना, हेच इथे कॉंग्रुएंट आहेत की नाही बघा. ते दोघांचे LHS सेम आहेत की नाही बघा. तर दोघांचे RHS देखील काय असले पाहिजेत, सेम असले पाहिजेत. आणि RHS सेम दाखवता मी हाफ हाफ काढून टाकले डायरेक्ट. इथं फार डायरेक्ट स्टेप्स असतात. मी आता मधली स्टेप तिथं लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल की काय केलंय त्यांनी, की हे दोघांचे LHS सेम आहेत की नाही. या 2 आणि 3 च्या LHS इथे बघा सेम आहेत. मग RHS पण सेम, म्हणजे हाफ आर्क इज इक्वल टू हाफ आर्क. त्यातला हाफ हाफ काढूनच टाकलाय. आणि मग काय लिहिलं सांगा, देअरफॉर मेजर ऑफ आर्क EG इक्वल्स मेजर ऑफ आर्क FH. इथे याला बॉक्स आहे बघा, मेजर ऑफ आर्क FH फ्रॉम 1 2 3 असं रिझन पण दिलं होतं, फ्रॉम 1 2 3. आणि मग आर्क्स इक्वल असतील किंवा आर्क्स कॉंग्रुएंट असतील तर कॉर्ड्स देखील कॉंग्रुएंट असणार आहेत. म्हणजे आर्क कॉंग्रुएंट आहे बघा की आर्क EG आणि आर्क FH कॉंग्रुएंट आहे, म्हणजे कॉर्ड्स कॉंग्रुएंट. देअरफॉर कॉर्ड EG कॉंग्रुएंट कॉर्ड FH. त्याला रिझन करस्पॉन्डिंग कॉर्ड्स CORRESPONDING corresponding chords of congruent arcs. Corresponding chords of congruent arcs. म्हणजे congruent arcs असतील तर chords congruent असतात, chords congruent असतील तर arcs congruent असतात. हे सगळे थिअरम्स व्यवस्थित बघा. Now question number 18. Right. In the figure 3.96, P is a point of contact. Measure of arc PR. P is point of contact म्हणजे OP tangent आहे बरं. तर काय म्हणलं बघा तुम्ही, हां मेजर ऑफ आर्क PR 140 डिग्री. मेजर ऑफ आर्क PR 140 डिग्री. त्यानंतर मेजर ऑफ आर्क PQ विचारलेलं आहे तुम्हाला. मेजर ऑफ आर्क PQ विचारलेलं आहे आणि अँगल दिलाय POR तुम्हाला 36 डिग्री. म्हणजे आपण एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्सची जी प्रॉपर्टी आहे ना, तीच पुन्हा इथं तुम्ही वापरू शकता. कारण इथं टच करून गेले म्हणजे इथे इंटरसेक्टच केलेले. एक आर्क आतमध्ये इंटरसेक्ट झाली, एक
बाहेरच्या बाजूला इंटरसेक्ट झाली त्या अँगलच्या. segment OP is tangent to the circle at point P. Line OQR is secant of the circle. काय दिले तर measure of arc PR, measure of arc PR 140 degree, measure angle POR किंवा ROP काही घ्या, measure angle POR equals 36 degree. आता हा अँगल एक्सटेरियर मध्ये, याचा मेजर हाफ द डिफरन्स ऑफ इंटरसेप्टेड आर्क्स. देयरफॉर मेजर अँगल POR इक्वल्स हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क PR मायनस मेजर ऑफ आर्क PQ. थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स असं रिझन द्यायचं. सांगा POR चं मेजर किती आहे 36, हाफ ऑफ आर्क PR चं मेजर किती आहे 140 मायनस आर्क PQ चं मेजर माहित नाही, आपल्याला विचारलेलं आहे. पहिल्यांदा 2 ट्रान्सफर करा म्हणजे 72 इज इक्वल टू काय राहिलं 140 मायनस मेजर ऑफ आर्क PQ. ह्याला LHS मध्ये ना 72 ला RHS मध्ये घ्या. Therefore, measure of arc PQ equals 140 minus 70. Therefore, measure of arc PQ equals 68 degree. हे आपलं पहिला आन्सर. आता त्यातलाच सेकंड क्वेश्चन बघा, 18 मधला सेकंड काय दिले बघा तुम्हाला. OP 7.2, OQ 3.2. Find OR and QR. Find OR and QR असं तुम्हाला विचारलं. OR आणि QR. OP 7.2 आहे, टँजंट सेगमेंट 7.2 आहे. OQ दिले तुम्हाला, OQ 3.2. तुम्हाला OR विचारले आणि QR विचारले, असे दोन गोष्टी विचारल्या. पुन्हा एकदा मी सांगतो तो थेरम बघा. 78 पेज करा, 78 79 करा, 79 पेज नंबर 79 काढले बघा बरोबर वरती. ET स्क्वेअर टँजंट स्क्वेअर इक्वल्स सापडलं का, ET स्क्वेअर इक्वल्स EB स्क्वेअर इंटू EB इंटू AA किंवा EA इंटू EB. टँजंट स्क्वेअर इक्वल्स होल सिकॅन्ट इंटू एक्सटिरियर पार्ट. टँजंट स्क्वेअर इक्वल्स होल सिकॅन्ट इंटू एक्सटिरियर पार्ट. OP टँजंट सेगमेंट आहे, होल सिकॅन्ट म्हणजे OR, एक्सटिरियर पार्ट म्हणजे OQ. टँजंट असंच पार्ट करायचं, टँजंट स्क्वेअर इक्वल्स होल सिकॅन्ट इंटू एक्सटिरियर पार्ट. आणि त्याचं नाव पण बघा तिथं वरती, टँजंट सिकॅन्ट सेगमेंट्स थेरम असं म्हणले बघा. या चॅप्टरच्या थेरमचा अभ्यास व्यवस्थित करा बघा. देयरफॉर हे पहिल्यांदा लिहून घ्यायचं. आता टँजंट स्क्वेअर OP स्क्वेअर इक्वल्स होल सिकॅन्ट म्हणजे OR इंटू एक्सटिरियर पार्ट म्हणजे OQ. टँजंट सिकॅन्ट सेगमेंट्स थेरम. टँजंट सिकॅन्ट सेगमेंट्स थेरम. चला OP किती आहे 7.2 चा स्क्वेअर, OR माहित नाही आपल्याला, OR इंटू OQ 3.2 आहे. मग 7.2 इंटू 7.2 इज इक्वल टू OR
इंटू 3.2. आता मी डेसिमल पॉइंट सगळ्यातलेच काढून टाकतो, म्हणजे असं करतोय बघा, 72/10 इंटू 72/10 इज इक्वल टू OR इंटू 3.2/10, 32/10 सॉरी, हे ट्रान्सफर केले असेल तर 72/10 इंटू 72/10 इंटू 10/32 इज इक्वल टू काय राहिलं सांगा फक्त OR. ट्रान्सफर 10 कॅन्सल केले. ठीक आहे. आता 4 8 जा 32 किंवा असं करूया 8 ने करूया, तो लवकर होईल. 8 4 जा 32 एकच आहे, काही फरक नाही. 8 4 जा 32 आणि 8 9 जा 72. ठीक आहे. 8 4 1 जा 4, 4 18 जा 72, 18 4 जा 72, 18 चौक 72 मराठीमध्ये जे काय तुम्ही म्हणता. हे 10 तसेच ठेवायचं. 18 9 जा 126, 126/10 आहे की नाही, मग त्याला पॉइंट देऊ आपण. इज इक्वल टू काय शिल्लक राहिलं सांगा, इज इक्वल टू OR शिल्लक राहिलं. म्हणजे तुम्हाला एक आन्सर मिळालं OR किती मिळालं, 12.6 OR मिळालं. आता OQ पाहिजे ना, सॉरी QR पाहिजे ना, QR. मग आता त्याच्या खाली लिहायचं, therefore QR इक्वल्स, फिगर मध्ये बघा, QR इक्वल्स OR मायनस OQ, OR मायनस OQ. सांगा OR किती आहे, 12.6 मायनस OQ किती आहे बघा, OQ 3.2 आहे बघा. डिफरन्स आहे ना तुमचा 9.4. सो QR इक्वल्स 9.4 युनिट्स असं त्याचं फायनल आन्सर. आता आपल्या मगाशीच्या कॅल्क्युलेशन मध्ये काहीतरी मिस्टेक झाली होती, ती आपण एकदा परत चेक करूया. काय झाली मी परत लिहून घेतो प्रॉब्लेम. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. मला इथं आता लक्षात नाही आलं, बोर्ड रब केल्यानंतर कळले काही मिस्टेक असेल त्यामध्ये. बघा, OP स्क्वेअर इक्वल्स टँजंट स्क्वेअर इक्वल्स होल सिकॅन्ट इंटू एक्सटिरियर पार्ट, हा थेरम वापरला नेहमीप्रमाणे. आता इथं व्हॅल्यूज रिप्लेस करतोय. OP म्हणजे 7.2 चा स्क्वेअर, OR आपल्याला माहित नाहीये आणि OQ ची व्हॅल्यू आहे 3.2 आहे. ठीक आहे. मग 7.2 चा स्क्वेअर म्हणजे 7.2 इंटू 7.2 इज इक्वल टू OR इंटू 3.2. पुढच्या स्टेप मध्ये मी असं केलं होतं, 72/10 इंटू 72/10 इज इक्वल टू OR इंटू 32/10. इतर काय अडचण नव्हतं, कॅन्सलेशन मध्ये काहीतरी चुकलं. हे ट्रान्सफर केले, 72/10 इंटू 72/10 इंटू 10/32 इज इक्वल टू काय शिल्लक राहिलं सांगा, OR. एक 10 कॅन्सल केला मी. आता बघा, 8 4 जा 32 आणि 8 9 जा 72 हेही बरोबर. 4 1 जा 4, 18 4 जा 72 हेही बरोबर. काय प्रॉब्लेम, 18 9 जा 162, 18 9 जा किती आलं सांगा, 162 आणि अपॉन 10 आहेत ना, त्याचा पॉइंट दिला इज इक्वल टू काय आलं सांगा, OR. म्हणजे OR ची लेंथ तुम्हाला 16.2 मिळाली. आता OR मिळाला. अजून काय पाहिजे होतं आपल्याला सांगा, त्यात OQ विचारलं होतं ना, OR आणि QR विचारलं होतं. सॉरी, QR बघा बरं फिगर मध्ये, QR इज इक्वल टू OR मायनस OQ. सांगा OR किती आहे, 16.2 मायनस OQ किती आहे, 3.2 मायनस केल्यावर 13.0. सो QR इक्वल्स 13.0. काय चुकलं तुम्हाला आठवत नाही. ओके, बहुतेक मी 14 चा 126 लिहिले होते, बहुतेक 14 चा बहुतेक 126 चुकलं. म्हणजे 18 च्या ऐवजी चुकून 14 असं समजून 14 चा 126 बहुतेक असं वाटतंय मला, ही मिस्टेक असेल. नेक्स्ट क्वेश्चन. In the figure 3.97, circles with center C and D, touch internally at point E.
हे दोन्ही इंटरनेट टच करतात ॲट पॉईंट डी लाईज ऑन द इनर सर्कल. डी लाईज ऑन द इनर सर्कल म्हणजे हे आतल्या सर्कल, छोट्या सर्कल पॉईंट डी जो आहे तो. त्यानंतर कॉर्ड ईबी ऑफ आउटर सर्कल, कॉर्ड ईबी ऑफ आउटर सर्कल, कॉर्ड ईबी ऑफ आउटर सर्कल intersects the inner circle at point A. Intersects, prove that EA equals AB असं आपल्याला विचारलं. ठीक, सोपं आहे. बघा लिहिता लिहिता समजून देतो. लक्ष द्या. सर्कल्स विथ centers C and D touch each other at point E. Next line, therefore points ECD, therefore points ECD are collinear. तुम्हाला हा थिअरम झाला बघा. सर्कल्स इंटरनली किंवा एक्सटर्नली कसंही टच केले तरी their centers lies on the line joining किंवा the point of contact lies on the line joining their centers. The point of contact lies on the line joining their centers. म्हणजे हे जे तिन्ही पॉइंट्स आहेत ना, हे तिन्ही पॉइंट्स काय आहेत हे कोलिनियर आहेत. कोणते कोणते? ई, सी आणि डी हे तिन्ही पॉइंट्स काय असले पाहिजेत? कोलिनियर असले पाहिजे. आता पहिला. आता पुढं chord BE of outer circle, chord BE of outer circle intersects the inner circle at point A. Draw segment AD. Draw segment AD. Draw segment AD. आता मला सांगा फक्त लहान सर्कलच्या बाबतीत बघा. सेगमेंट ED आहे ना, सेगमेंट ED ते लहान सर्कलचं काय सांगा? डायमीटर आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की डायमीटर सबटेंड्स राईट अँगल ऍट एनी पॉइंट ऑन द सर्कल. बघा हे लहान सर्कल बघा, त्याचं हे डायमीटर आहे कोण? ED. मला सांगा ए पॉइंट जर इथं असेल तर हा अँगल EAD 90 डिग्री असतो की नाही? अँगल इन अ सेमी सर्कल. मग तेच तिथं दाखवले मी. अँगल EAD काय असला पाहिजे? तर तो 90 डिग्री असला पाहिजे. ड्रॉ सेगमेंट AD. नेक्स्ट आहे सेगमेंट ED is the diameter of smaller circle किंवा inner circle and point A lies on the circle. Therefore, measure angle EAD figure मध्ये होगा. Therefore, measure angle EAD equals 90 degree. Reason, angle in a semicircle. ज्या अर्थी अँगल EAD 90 डिग्री याचा अर्थ DA परपेंडिकुलर B आहे की नाही बघा. DA परपेंडिकुलर B. Therefore, segment DA perpendicular segment DE. DA परपेंडिकुलर B. आता तुम्ही थोड्या वेळ करता हे लहान सर्कल विसरून जाऊ. इथले हा भाग सोडून दे. किंवा हे खालचं पण असतं हे पण सोडून द्या. बघू पण नका. आता मोठ्या सर्कलचा डी काय आहे सांगा? सेंटर आहे. बी त्याची कॉर्ड आहे आणि सेंटर मधून कॉर्ड वर परपेंडिकुलर ड्रॉ केला तर त्याला कॉर्ड काय होते सांगा? बायसेक्ट होते. मग ते स्टेटमेंट लिहायचं. द परपेंडिकुलर
drawn from the center of a circle to its chord bisects the chord. याचा अर्थ ए हा ईबी चा काय झाला सांगा, मिड पॉइंट झाला. Therefore A is midpoint of segment EB. मग A midpoint असेल तर EA आणि AB कॉंग्रुएंट आहे. Therefore segment EA congruent segment AB congruent segment AB हे आपल्याला प्रूव्ह करायचं. EA congruent AB. ओके.